सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. सोनुकी येथील मुकुंद गोविंद परब व कुटुंबियांनी विश्वमित्र तपोभंग हा पौराणिक देखावा साकारलाय. आजच्या युगातील मनुष्य हा सत्ता, पैसा, दारू, गुटखा आदी मोहजाल रूपी मेनकेला भुलतोय. या मोहजाल रूपी मेनकेच्या मोहात पडू नका असा संदेश या परब कुटुंबियांनी दिलाय. पाहुयात मुकुंद परब कुटुंबियांचा सामाजिक संदेश देणारा बाप्पा. शुभ कार्येषु सर्वदा. सुस्वागत अनंत मुकुंद परब आणि सर्व परब कुटुंबीय श्री गणेश चरणी नतमस्तक होऊन आपल्या समोर सादर करीत आहे चलचित्र देखावा विश्वामित्र तपोभंग. विश्वामित्र तपोभंग. विश्वामित्र हे थोर ऋषी, गायत्री मंत्राचे जन्मदाते तेच. देवतांनी त्यांना राजाशी पदवी, पण विश्वामित्रांना ब्रह्मर्षी पद हवं होतं. देवराज इंद्र आणि ब्रह्मदेवानं त्यांना तुम्ही अजून ब्रह्मर्षी पदाला योग्य झाला नाही असं सांगितलं. तेव्हा विश्वामित्रांच्या हृदयात अपमान आणि क्रोधाची ज्वाला भडकली. त्यांनी ब्रह्मदेवाला आणि इंद्राला आपली योग्यता आणि सामर्थ्य दाखवण्यासाठी प्रति सृष्टी निर्माण करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी तपश्चर्याला आरंभ केला. तपस्या, वारा वादळ, उन्हाचा उष्ण धरा, थंडीच्या बर्फासमान लाटा, पावसाचं हिवाळ, साऱ्यांना तोंड देत विश्वामित्र आपली तपस्या अविचलपणे करीतच होते. विश्वामित्राच्या तपसामर्थ्याच्या प्रभावामुळे सारा स्वर्गलोक थरथरू लागला. इंद्रादी सारे देव घाबरून गेले आणि तिथे नारायण नारायण असा नामघोष करीत देवर्षी नारद आले. देवर्षी, आज हे काय अघटित व्हायला लागले? कोणी असो स्वर्गावर स्वारी करायला तर येत नाही ना? देवराज इंद्र, ही या असुराची स्वारी नाही. राजर्षी विश्वामित्रांनी आरंभलेल्या घोर तपाच्या प्रभावानं स्वर्गलोक दणवायला लागलाय. नारायण नारायण. त्यांची तपश्चर्या पूर्ण होता ते ब्रह्मदेवांना तुल्यबळाची प्रतिदृष्टी निर्माण करतील. इतकंच नव्हे इंद्रा, तर तुझं इंद्रपद सुद्धा हिसकावून घेतील. मग तुझं काय होईल इंद्रा? नारायण नारायण. काय यावर काही उपाय नाही का देवर्षी? सांगा देवर्षी, विश्वामित्रांची तपस्या कशी भंग होईल? नारायण नारायण. उपाय का नाही? उपाय आहे. स्त्री विधात्यानं स्त्रीजवळ सर्व अस्त्र दिली आहेत, त्यामुळे कुठल्याही पुरुषाची तपस्या भंग होईल. अरे साक्षात महादेवाची तपस्या या अस्त्रांनी भंग केली, तिथं विश्वामित्राची काय कथा? देवेंद्र, तू आज स्वर्गलोकातील सर्वात सुंदर अप्सरा विश्वामित्राकडे पाठव. मग बघ काय चमत्कार होत होते. नारायण नारायण. हे ऐकून इंद्राला कृपा, सर्वात सुंदर अप्सरा दुसरा कोणी? मेनका. होय, मेनका. कमनीय बाणू, सुंदर चेहरा, नृत्य निपुण, अजरामर प्रेमी सौंदर्याचं वरदान लाभलेली मेनका. इंद्र आणि नारदांनी तिला सारं समजावून पृथ्वीवर पाठवलं. मेनका विश्वामित्र जिथे तपाला बसले होते तिथं आली आणि तिनं नृत्याला सुरुवात केली.
मेहनतीच्या नृत्याचा वेग वाढला आणि विश्वामित्रांनी डोळे उघडले तर काय, समोर साक्षात मोहरा, सौंदर्याची घाण. तिच्या अद्भुत दैवी सौंदर्याच्या तेजाने विश्वामित्र जणू संमोहितच झाले. त्यांच्या मनामध्ये कामभावनेची ठेंगी पडली आणि बघता बघता राजर्षी विश्वामित्र कामधुनीच्या मोह वळण्यात मूर्ती पेटून उठले. आपलं कर्तव्य, आपलं तप, आपली प्रतिज्ञा, आपलं कार्य सगळं विसरले आणि मेनकेच्या मोहपाशात गुंतून गेले. इंद्र आणि नारदांनी हसून एकमेकांकडे पाहिलं. राजर्षी विश्वामित्रांची तपस्या भंग झाली होती, मेनका जिंकली होती. गणेश भक्तांनो, आजही अनेक मेनका आपलं मोहजाल पसरून आपल्या समोर येतात. सत्ता, पैसा, शक्ती, राजकारण, नेतेपद, वासना, दारू, व्यसन, नशा अशी अनेक विविध आकर्षक रूपं घेऊन आपल्याला मोहात पाडतात आणि आपल्याला आपल्या कर्तव्यापासून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण सारे श्री मंगलमूर्ती गजाननाच्या चरणी प्रार्थना करूया की आम्हाला या मेनकांपासून, या आकर्षणांपासून वाचत आमचं रक्षण कर. आम्हाला आमच्या कर्तव्याचं भान सदैव राहू दे. आमचे मार्ग, आमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे. जय गणपती बाप्पा. विश्वामित्र आणि मेनकेची कथा सर्वांना परिचितच आहे. मेनकेने विश्वामित्रांना कशा पद्धतीने भुरळ घातली हे आपण जाणतोच. मात्र सुनुर्ली इथलं मुकुंद परब आणि त्यांच्या कुटुंबियांनी विश्वामित्र आणि मेनकेच्या या देखाव्यातून एक सामाजिक संदेश दिला आहे. आपण मुकुंद परब यांना विचारूया की नेमका कशा पद्धतीने हा सामाजिक संदेश आपण दिला आहे. मी मुकुंद परब, मी सोनुर्ली येथे दरवर्षी देखावे सादर करत असतो आणि या देखाव्यातून वेगवेगळे सामाजिक संदेश या समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. गेली 15 वर्ष चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून आम्ही हा संदेश प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्या कुटुंबाचा, आमचं हे 40 जणांचं एकत्र कुटुंब आहे. सगळेजण एकत्र इथं नांदतात. आज यावर्षी आम्ही सादर केलेला आहे तो विश्वामित्र तपोभंग हा देखावा इथं सादर केला आहे. या देखाव्यातून आम्हाला संदेश असा द्यायचा आहे की प्रत्येक माणसाचं सर्वात श्रेष्ठ असतं ते कर्तव्य आणि या कर्तव्याला आपण कुठेही विसरायचं नाही. आणि हे कर्तव्य बजावत असताना आपल्याला अनेक अशा अडचणी येतात आणि त्या अडचणीवर मात करून आपलं कर्तव्य आपण पूर्ण करायचं आहे. विश्वामित्र हे महान तपस्वी होते. त्यांनी तपस्या करण्याचं ठरवलं, पण ते तपस्यामध्ये मेनका नावाचं एक विघ्न आढळलं आणि या विघ्नावर मात करता आलं नाही. पण आपण हे आपलं कर्तव्य बघत असताना अशी अनेक जी विघ्न आहेत या विघ्नांना दूर सारायचं आहे. याही ठिकाणी आज समाजात बघायला गेलं तर दारू आहे, अनेक व्यसनं आहेत, सत्ता आहे, पैसा, अशी अनेक मेनका आज आपल्याला भुरळ घालतात. या मेनकांवर ताबा ठेवणं हे आपल्या सर्वात महत्त्वाचं आहे आणि हाच संदेश आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे या देखाव्याच्या माध्यमातून. पहिली किती वर्ष तुम्ही हे करता आणि तुमच्या गणरायाला, तुमचं एकत्र कुटुंब आहे, किती वर्षाची परंपरा आहे? जवळजवळ या गणपतीला आमच्या पुष्कळ वर्षाची परंपरा आहे. किती वर्षाची आहे आपण सांगू शकत नाही. पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं आहे आणि आता आमच्या पिढीत आल्यानंतर हे आधुनिकीकरण होऊन म्हणजे देखाव्याच्या माध्यमातून छोट्या देखाव्यातून आता मोठ्या देखावा इथं आम्ही सादर करतो. सर्व कुटुंब एकत्र सर्व कुटुंब साजरे करतात आणि आनंद वाटतो की या ठिकाणी अनेक लोक देखावे बघण्यासाठी खास करून सोनुर्लीमध्ये येतात आणि त्यामुळे जिथं अनेक लोकांचे पाय या घराला लागतात आणि त्या निमित्ताने या लोकांची सेवा करण्याचा मानही आमच्या कुटुंबाला मिळतो. ऐकून फार बरं वाटतं. एकंदरीत मुकुंद परब आणि त्यांच्या कुटुंबियांनी एकच जो सामाजिक संदेश आपल्या समाजासमोर ठेवला तो म्हणजे सत्ता असेल, पैसा असेल, दारू, व्यसनं या मोहरूपी मायाजालाच्या ज्या मेनका आहेत या मेनकांपासून आजच्या जगातले जी मनुष्य आपण आहोत ह्या मनुष्याने लांब राहणं तेवढंच गरजेचं आहे. हा जो संदेश आहे तो मुकुंद परब कुटुंबीय आणि त्यांचा बाप्पा हा येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना देतो. कॅमेरामन सामाजी परबसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सोनुर्ली. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.